ज्या चुका तुम्ही केलेल्या आहेत त्यामध्ये नॉमिनल चुका तुम्ही सोडून द्या। जसं की तुमचं नाव आहे हे महत्वाचं आहे, तुमची जन्मतारीख ही महत्वाची आहे। त्याच्यानंतर तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्यांचं पासिंग इयर थोडंफार मागे पुढे झालं तर काही हरकत नाही, परंतु डाटा भरू शकता। आणि दुसरा फॉर्म भरल्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही शेवटचा फॉर्म भरलेला असतो तोच फॉर्म तुमचा अंतिम फॉर्म म्हणून ग्राह्य धरण्यात येतो। हॉल तिकीट तुम्हाला दोन्ही तिन्ही जनरेट होतील जेवढे तुम्ही फॉर्म भराल। पण परीक्षेला जात असताना एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की जो तुम्ही शेवटचा फॉर्म भरलेला आहे तो शेवटचा फॉर्मच तुम्हाला अपडेटेड फॉर्म म्हणून ग्राह्य धरायचा आहे। त्या टेक्निकल एरर्स मुळे काय झालेलं आहे की त्यांच्या अकाउंट मधून रक्कम डेबिट झालेली आहे, पण तिथे जे काही ऑनलाईन जे सक्सेसफुल असा मेसेज यायला पाहिजे ते येऊन नाही राहिलेले। तर मित्रांनो काळजी करू नका, मी आता दुसरा फॉर्म भरायची आहे, माझी इच्छा आहे, माझं काहीतरी करेक्शन करायचं राहिलेलं आहे। जसं की मी डीएडच्या ऐवजी बीएड टाकलं आणि समर क्वालिफिकेशन डीएड ची लिहिली, तर ते चुकीचंच आहे, तुम्हाला ते बदलावंच लागेल। कारण ज्यावेळेस तुम्हाला परीक्षा पास झाल्याच्या नंतर ते टीईटीचं प्रमाणपत्र घ्यायचं असते, डॉक्युमेंट व्हेरीफाय होतात आणि डॉक्युमेंट व्हेरीफाय झाल्याच्या नंतर तुमचं जर तिथे चुकीचं लिहिलेलं असेल तर तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट मिळणार नाही, अशा अडचणी येऊ शकतात। आपला फॉर्म हा व्यवस्थितच भरा। फॉर्म भरत असताना झालेल्या चुका तुम्हाला आता पुन्हा दुरुस्त करण्याची संधी मिळालेली आहे। ज्या चुका तुम्ही केलेल्या आहेत त्यामध्ये नॉमिनल चुका तुम्ही सोडून द्या। जसं की तुमचं नाव आहे हे महत्वाचं आहे, तुमची जन्मतारीख ही महत्वाची आहे। त्याच्यानंतर तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्यांचं पासिंग इयर थोडंफार मागे पुढे झालं तर काही हरकत नाही, परंतु नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपणा सर्वांचं मनपूर्वक आपल्या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, जसं की आपणा सर्वांना मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करीत असणाऱ्या सर्व अध्ययनार्थ्यांकरिता अतिशय आनंदाची अशी बातमी आहे की तुम्ही जो फॉर्म भरत आहात, ज्यांचा फॉर्म भरलेला आहे किंवा ज्यांचा फॉर्म भरायचा बाकी आहे, त्यांची आता शेवटची जी दिनांक होती ती 3 ऑक्टोबर होती, परंतु त्यामध्ये आता एक्सटेन्शन मिळालेलं आहे। म्हणजेच आता हा फॉर्म आपण 3 तारखेपर्यंत जो भरू शकणार होतो त्याऐवजी आता 4 तारखेपासून ते 9 ऑक्टोबर या तारखेपर्यंत आपल्याला मुदतवाढ मिळालेली आहे। त्यामुळे ज्या काही विद्यार्थ्यांचा फॉर्म भरायचा राहिलेला आहे किंवा जे शिक्षक बंधू आहेत ज्यांना आपल्याला आतापर्यंत विचारच चालू आहे की मी फॉर्म भरू की नको, कारण तुम्ही आणखीन एक मुद्दा की तुम्ही गोष्ट ऐकतच असाल की सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे की टीईटी ही बंधनकारक आहेच, 2013च्या नंतर लागू झालेले किंवा रुजू झालेले जे काही शिक्षक बंधू भगिनी आहेत त्यांना देखील आता ही शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी द्यायची अनिवार्यता कोर्टाने म्हणजे सुप्रीम कोर्ट भारताचं सर्वोच्च न्यायालय यांनी सांगितलेलं आहे। तर हे आता इथे कुठेतरी याला चॅलेंज देण्यासाठी संपूर्ण भारतातून प्रयत्न केला जातो। होय मित्रांनो, संपूर्ण भारतभर तमिळनाडू असेल किंवा इतर कुठलं राज्य असेल त्या सर्व राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात टीईटी परीक्षा देण्याच्या ज्या सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल लागलेला आहे त्याच्या विरोधात विविध ठिकाणी प्रदर्शन होत आहेत। एवढंच नाही तर आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर याच्या अपोजमध्ये मागणी केली जात आहे। विविध शिक्षक संघटना, विविध जिल्ह्यामधील शिक्षक संघटना ह्या ऍक्टिव्ह मोड मध्ये आलेल्या आहेत आणि त्या शिक्षक संघटना ह्या आपापल्या जिल्ह्याच्या ज्या काही प्रशासकीय यंत्रणा आहेत त्यांच्याकडे जाऊन निवेदन देत आहेत आणि शासनाला वारंवार हे सांगू इच्छित आहेत की आम्ही इतकी वर्षे सेवा दिलेली आहे, एवढ्या वर्षानंतर आम्हाला आता ही परीक्षा द्यायला लावत आहात, तर या परीक्षा देण्यामध्ये आम्हाला तेवढा फार रस नाहीये। याचं कारण असं की आम्ही ऑलरेडी इतके वर्ष सेवेमध्ये आहोत आणि आम्ही ती पात्रता धारण केलेली आहे। आता आम्हाला इतक्या वर्षानंतर कोणची पात्रता परीक्षा द्यावी लागणार आणि जर त्या परीक्षेमध्ये आमचे विषय निघाले नाहीत तर मग आम्ही काय करायचं। मग सर्वोच्च न्यायालयाने तर स्पष्ट सांगितलेलं आहे की जर तुम्ही ही परीक्षा पास करू शकत नसाल, तुम्हाला काही ठराविक अटेम्प्ट दिले जातील, त्यामध्ये तुम्ही पास झाले तर बरे, नाही तर तुम्ही राजीनामा द्या आणि घरी बसा।
सर्वोच्च न्यायालयाचे न्यूजपेपरमध्ये आलेले हे असे उद्गार मी तुमच्या समोर मांडलेले आहेत. मित्रांनो किंवा माझ्या सहकारी बंधू आणि भगिनींनो, शिक्षक बांधवांनो, कोर्टाचा हा आदेश आहे आणि त्याच्यानंतर आता शासन काय निर्णय घेईल ते महत्वाचं आहे. परंतु विविध शिक्षक संघटनांनी जर निवेदन सादर केले आणि त्यांना दाखवून दिलं किंवा आम्ही या निर्णयाच्या विरोधातच आहोत, आम्हाला हा निर्णय मान्यच नाही, तर तुम्हाला यातून सूट मिळू शकते. आज महाराष्ट्रामध्ये असे हजारो शिक्षक बांधव आहेत की जे सेवेमध्ये आहेत आणि त्यांनी अजूनही फॉर्म भरलेला नाहीये. तुम्ही चौकशी करा, बघा, माहिती घ्या. अशा अनेक आहेत, हजारो शिक्षक बांधव आहेत की जे सेवेमध्ये आहेत, त्यांनी 3 तारीख जी शेवटची मुदत होती त्याच्या आतमध्ये फॉर्म भरलेलाच नाहीये. कारण त्यांना कुठेतरी अशी आशा आहे, त्यांना कुठेतरी अशी अपेक्षा आहे की आम्हाला आता या परीक्षेमध्ये बसायचंच नाही. जे काही नवीन भरती तुम्हाला करायची आहे त्या नवीन भरतीला तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा लावा, ऑलरेडी लावलेली आहे, अनिवार्यच आहे ती. त्यांची परीक्षा घ्या आणि मग त्यांना टेट द्यायला लावा, त्यातून तुम्ही पास झाले त्यांची भरती करा. पण आम्हाला मात्र ते करायचं नाहीये. याच्यासाठी रिव्ह्यू पिटिशन देखील कोर्टात सादर करण्याच्या संदर्भात हालचाली सुरू झालेल्या आहेत. जसं की तुम्ही बघू शकता, आजच्याच लोकसत्ता या न्यूजपेपरमध्ये राज्य शिक्षण मंत्र्यांकडे निवेदन देण्यात आली. त्यावेळेस राज्य शिक्षण मंत्र्यांचं देखील हेच म्हणणं आलेलं आहे की खरं पाहिलं तर अशा रुजू झालेल्या सेवेमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांना टीईटी बंधनकारक करणे हा निर्णय अयोग्यच आहे. मग जर राज्य शिक्षण मंत्र्यांचं हे उद्गार आहे आणि हे त्यांचं म्हणणं आहे, तर याचा अर्थ काय की सरकारमध्ये असलेले जे काही आपले लीडर आहेत हे देखील या गोष्टीसाठी सकारात्मक आहेत की परीक्षा व्हायला नाही पाहिजे. म्हणजे कोणाची? जे सेवेमध्ये आहेत त्यांचे. तर त्या मित्रांसाठी ही आनंदाची बातमी असू शकते, तुम्हाला सुटका मिळू शकते. यामुळे तुम्हाला अतिशय आनंदी होण्याची किंवा नाराज होऊन जाण्याची काही गरज नाहीये, तुम्ही आनंदी होऊ शकता. तर परंतु इतर जे काही शिक्षक बांधव होऊ इच्छित आहेत अशा माझ्या सर्व अध्ययनार्थ्यांना ही परीक्षा द्यायचीच आहे. ही परीक्षा देण्यासाठी आपल्याला आता मुदतवाढ मिळालेली आहे. ही मुदतवाढ आहे 9 ऑक्टोबर 2025 पर्यंत. म्हणजे आपल्याला किती 5 दिवस वाढून मिळालेले आहेत. आता हे 5 दिवस जे आहेत, या 5 दिवसामध्येच आपल्याला परीक्षा शुल्क देखील भरणं करायचं आहे. बऱ्याचशा शिक्षक बांधवांचं हे परीक्षा शुल्क भरणा करत असताना त्यांना काही टेक्निकल एरर्स आलेले आहेत. त्या टेक्निकल एरर्स मुळे काय झालेलं आहे की त्यांच्या अकाउंट मधून रक्कम डेबिट झालेली आहे, पण तिथे जे काही ऑनलाईन जे सक्सेसफुल असा मेसेज यायला पाहिजे ते येऊन नाही राहिलेले. तर मित्रांनो, काळजी करू नका. टेक्निकल इश्यू असतात, त्याला 2-4 तास गेल्याच्या नंतर किंवा 24 तासाच्या कालावधीनंतर तुम्ही त्याला पुन्हा लॉग इन करून चेक करा. तुमचं स्टेटस अपडेट झालेलं असेल आणि बँकेतून कटलेला पैसा हा समोरच्या अकाउंटमध्ये जमा होतो आणि झाला तसा तुम्हाला मेसेज येतो. ते तशा पद्धतीने तुम्ही ते पडताळून पाहू शकता. किंवा आता असं जर तुम्हाला त्याचा योग्य वेळ लागलेला नाहीये तर तुम्ही दुसरी पद्धत वापरू शकता. तर ती काय असेल? तर ती आहे टीईटी जी परीक्षा आहे त्यांची हेल्पलाईन. तर टीईटी परीक्षेसंदर्भात जी आपल्याला हेल्पलाईन मिळालेली आहे, आपण त्यावर हेल्पलाईनवर फोन करायचा आहे आणि फोन करून त्यांना आपली अडचण सांगायची आहे आणि त्यांना त्यांच्याकडून त्या संदर्भात आपल्याला योग्य ते मार्गदर्शन मिळणार आहे. तेच आपल्यासाठी अधिकृत मार्गदर्शन राहणार आहे. उगा मी म्हणतो किंवा कोणता दुसरा मित्र म्हणतो किंवा कोणत्या चॅनलवर कोणी म्हणते, या गोष्टीला फार काही जास्त महत्व देऊ नका मित्रांनो. सीईटी सेल जसा असतो तसा आपला टीईटी परीक्षा परिषदेचं हेल्पलाईन आहे. तुम्ही त्यांना ईमेल करा. ईमेल हा आपल्यासाठी एव्हिडन्स असतो, त्याचा स्क्रीनशॉट ठेवा, प्रिंट काढून ठेवा. आणि तुम्हाला जर वाटत असेल किंवा मी आता दुसरा फॉर्म भरायची आहे, माझी इच्छा आहे, माझं काहीतरी करेक्शन करायचं राहिलेलं आहे, जसं की मी डीएडच्या ऐवजी बीएड टाकलं आणि समोर क्वालिफिकेशन डीएडची लिहिली, तर ते चुकीचंच आहे. तुम्हाला ते बदलावंच लागेल. कारण ज्यावेळेस तुम्हाला परीक्षा पास झाल्याच्या नंतर ते
टीईटीचं प्रमाणपत्र घ्यायचं असते, डॉक्युमेंट व्हेरीफाय होतात. आणि डॉक्युमेंट व्हेरीफाय झाल्याच्या नंतर तुमचं जर तिथे चुकीचं लिहिलेलं असेल तर तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट मिळणार नाही. अशा अडचणी येऊ शकतात. त्यामुळे मित्रांनो, आपला फॉर्म हा व्यवस्थितच भरा. फॉर्म भरत असताना झालेल्या चुका तुम्हाला आता पुन्हा दुरुस्त करण्याची संधी मिळालेली आहे. ज्या चुका तुम्ही केलेल्या आहेत त्यामध्ये नॉमिनल चुका तुम्ही सोडून द्या. जसं की तुमचं नाव आहे हे महत्वाचं आहे, तुमची जन्मतारीख ही महत्वाची आहे. त्याच्यानंतर तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्यांचं पासिंग इयर थोडंफार मागे पुढे झालं तर काही हरकत नाही, परंतु डाटा तुमचा तेवढाच असला पाहिजे. त्याचा तुमचा जो डाटा आहे, पर्सेंटेज आहे, 12वीला तुम्हाला किती पर्सेंटेज मिळाले वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित भरायच्या. कास्ट सर्टिफिकेट आहे का, नॉन क्रिमिलियर आहे का, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित भरल्या असतील, खात्री झाली असेल तर ओके आहे. नसेल तर तुम्ही दुसरा फॉर्म भरू शकता. आणि दुसरा फॉर्म भरल्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही शेवटचा फॉर्म भरलेला असतो तोच फॉर्म तुमचा अंतिम फॉर्म म्हणून ग्राह्य धरण्यात येतो. हॉल तिकीट तुम्हाला दोन्ही तिन्ही जनरेट होतील जेवढे तुम्ही फॉर्म भराल. पण परीक्षेला जात असताना एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की जो तुम्ही शेवटचा फॉर्म भरलेला आहे तो शेवटचा फॉर्मच तुम्हाला अपडेटेड फॉर्म म्हणून ग्राह्य धरायचा आहे. आणि त्याच फॉर्मवर रजिस्ट्रेशन नंबर येतो, त्या रजिस्ट्रेशन नंबरचं हॉल तिकीट जनरेट होणार आणि हॉल तिकीट जनरेट झालेल्या परीक्षा केंद्रावर जाऊन त्याच तारखेला तुम्हाला ती परीक्षा द्यायची आहे. आता यावेळेस असं काही गोंधळ नाहीये की परीक्षा ही जास्त दिवस आहे. परीक्षा एकाच दिवशी असल्यामुळे तशी काही अडचण येणार नाही, परंतु होऊ शकते जास्त फॉर्म भरल्याच्या कारणामुळे तुम्हाला एकापेक्षा जास्त परीक्षा केंद्र वेगवेगळ्या हॉल तिकीट्स मध्ये येऊ शकतात. म्हणून मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगत आहे, एक मैत्रीचा सल्ला तुम्हाला देत आहे की शेवटच्या फॉर्म भरलेल्यावरच तुम्ही हॉल तिकीटवर तुम्ही जिथे परीक्षा असेल त्या ठिकाणी जाऊन परीक्षा द्यायची आहे. बाकीचे सगळे फॉर्म बाद झालेले असतात. ही महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. आणखीन काही तुम्हाला समस्या असतील फॉर्म भरण्याच्या संदर्भात तर तुम्ही व्हिडिओमध्ये कमेंट करू शकता. नुकतंच मी टेलिग्रामचं आपलं चॅनल सुरू केलेलं आहे मित्रांनो. ज्या काही तुमच्या अडचणी आहेत तुम्ही टेलिग्रामच्या चॅनलमध्ये येऊन देखील मांडू शकता. तिथे आपले भरपूर व्हिडिओज असतात, लिंक्स असतात, काही महत्वाच्या अपडेट्स आपण त्यामध्ये शेअर करतो. त्यामुळे तुम्ही श्रीहरी पवार्स एजू विश्व हे नावाचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याची लिंक आपल्या चॅनलच्या इन्फॉर्मेशन टॅब या ठिकाणी उपलब्ध आहे. तुम्ही तिथून ती पाहू शकता आणि चॅनलला जॉईन करू शकता. मित्रांनो, अशाच प्रकारचे टीईटी विषयक नवनवीन अपडेट्स आणि ज्या काही क्विज आहेत त्या देखील तुम्हाला द्यायची असेल, रोज सराव करायचा असेल तर न विचार करता निसंकोचपणे आताच आपलं टेलिग्रामचं चॅनल जॉईन करा आणि त्यामध्ये दिलेल्या लिंक्स आहेत, त्यामध्ये दिलेले क्विज आहेत, हे तुम्ही सोडवा आणि तुमचा सराव चालू ठेवा. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओज मिळत राहतील. तर पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.